या टीमने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय आणि क्षेत्ररक्षणासाठी प्राचारण केलं ते अंतरट नीड टीमला। या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलंय, शॉर्ट स्क्वेअर लेग, तदनंतर मिडॉनवरती एक क्षेत्ररक्षक आहे, एक क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर कव्हरवरती, एक क्षेत्ररक्षक पॉइंटवरती, तदनंतर गली, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग आणि स्वतः इष्टीरक्षक आणि तदनंतर गोलंदाज। एक क्षेत्ररक्षक वायडिश लॉंग ऑफवरती, एक क्षेत्ररक्षक वायडिश लॉंग ऑनवरती आहे आणि क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना अगदी सुंदर आखली आहे। परंतु आता धाबा देखील पहिल्या सत्रामध्ये अगदी टॉस गमावत फिल्डिंग करण्याचा खऱ्या अर्थानं मान मिळालाय तो अंतरट नीड टीमला आणि आता धाबा त्यांना वाचवायचे त्या पहिल्या सत्रामध्ये आणि टॉस जिंकता, टॉस का बॉस या मॅचमध्ये उमरोली संघ जो आज अधिराज 11 या नावानं मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करत आलाय। पहिल्या मॅचमध्ये अगदी त्यांनी 35 धावा डिफेन्स केल्या होत्या आणि त्याचाच विचार करता या मॅचमध्ये देखील त्यांनी बॅट फर्स्ट चॉईस केली आणि कशी बॅटिंग करेल धाबसंख्येचं भलं मोठं डोंगर या ठिकाणी उभं केलं जाईल की त्यांच्या बरोदात अगदी मागच्या मॅचमध्ये वावलोली सारख्या चांगल्या टीमला पराभूत केलं। 30 बॉलमध्ये 34 धावा अगदी डिफेन्स केल्या होत्या। याच किरण करडे यांच्या अंतरट या टीमनं बॉल तयार आहे। किरण पहिलाच बॉलवरती चांगला फटका, या बॉलेस लॉंग ऑफवरती क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पहिल्या चेंडूवरती मिळेल। स्वतःही संघाचं खातं या ठिकाणी ओपन करतोय फलंदाज आकाश जो ऑन स्ट्राईक वरती होता। बाईकची की हरवली आहे, जर कोणाला सापडली भेटली आहे, थँक्यू सो मच। आकाश आणि अजय, आता अजय ऑन स्ट्राईक, या बोले चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर मधून, कव्हर वरून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय दणदण करत बाउंड्री लाईन बाहेर चौकार आणि या चौकाराच्या मदतीने 5 धावा आहेत त्या धावफलकावरती। 4 षटकांचं सत्र, डाबाला झाली सुरुवात, पहिल्या चेंडूवरती सन्मानपूर्वक हाताळलं आकाशनं, सिंगलला प्राधान्य दिलं आणि तदनंतर आक्रमणाला सुरुवात करतोय अजय हा फलंदाज आणि त्याच्या बॅट मधून येतोय चौकार। बॉलिंग ट्रॅक वरती किरण करडे तयार आहे। पुन्हा एकदा यावेळेस फाईन लेग लॉंग लेग सीमारेषा क्लिअर करायची होती, परंतु शॉर्ट फाईन लेग वरती चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता। मागच्या मॅच मध्ये देखील हेच केलं होतं, पहिल्या चेंडूवरती आलेली सिंगल धाव, तदनंतर आलेला चौकार, परंतु त्यानंतर गुड कमबॅक केलं होतं किरण करडे या गोलंदाजानं। स्टेप आउट खेळून खेळण्याचा प्रयत्न, टॅपिंग क्रिकेट, परंतु एक धाव रोखू शकत नाही। एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 6 या धावसंख्येवरती। शांत आणि संयमी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अधिराज 11 उमरोली टीमची। वैभव कराले आणि सुधीर कराले यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज, अंतरट नीड टीम साठी हे कॅश प्राइज त्या ठिकाणी लावण्यात आलंय। बॉल तयार किरण, कोणाला पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची पैकी डॉट बॉल येतोय। 5 चेंडूची पैकी करून झाली आहे। पॉवर प्लेचं हे पहिलं षटक, या अगोदर आपण 5 षटकं पाहिली होती, आता 4 षटकांमधचं सत्र आणि या 4 षटकामध्ये तुम्हाला आक्रमण करावं लागेल। क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कमालीचं झेल त्या ठिकाणी कॅरी केलं आणि पहिला मोठा आदरा फलंदाज आकाश या चेंडूवरती होईल झेल बाद। आकाश बाद झाला। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून अगदी खूप दूरवरून एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी लगत जवळ होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वायडिश लॉंग ऑफ पर्यंत धावत गेला, चेंडूला कॅरी केलं, स्वतःला बॅलन्स केलं आणि तदनंतर पहिली मोठी सफलता या ठिकाणी प्राप्त केली शेवटच्या बॉलवरती किरण करडेनं।
परतीचा प्रवास करावा लागला तो आकाशला आणि पहिला मोठा आदरा तो उमरोली टीमला. अधिराज 11 उमरोली टीमला हा पहिला मोठा आदरा मिळाला जातोय. नवीन फलंदाज आकाश गायकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. 6 धावा धावपलकावरती 1-6 ही स्थिती आहे ती उमरोली टीमची. दर्दी प्रेक्षक अगदी या स्पर्धेला एन्जॉय करतायत. काही पाठीराखी उमरोली टीमच्या असतील, काही पाठीराखी आपण पाहतोय मार्केवाडी टीमच्या असतील, काही पाठीराखी अंतरट नीळ टीमच्या असतील. त्या सर्व गोडगुणी पाठीराखेंचं आपण करूया मनपूर्वक स्वागत. विदाउट टाइमपास प्लीज. बराचसा वेळ दवडला जातोय. मनोज जाधव बॉलिंग ट्रॅक वरती दुसरं षटक घेऊन येतोय. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, आक्रमण जरूर केलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करत बिग 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 हिट षटकार. आणि या षटकाराच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 12 या धावसंख्येवरती. आक्रमणाला सुरुवात केली आहे फलंदाज आकाश गायकर या फलंदाजानं. आकाश बाद झाला ज्यानं 2 चेंडूचा सामना केला आणि 3 बॉलमध्ये केवळ त्यांना एकच धाव संघासाठी उभारली. परंतु आकाश गायकर जसा मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला, दाखल झाला, त्यानं आक्रमणाला सुरुवात केली. जणू काय अगदी पवेलियन मधून तो वेल सेट झाला होता आणि त्याच्या बॅट मधून आलेला हा पहिला दर्जेदार दोस्ती चषकातील षटकार या इनिंग मधील. दमदार सुरुवात करणं गरजेचं आहे कारण की या अगोदर आपण पाहिलं अंतर्गत टीमला धाबा त्यांच्या माध्यमातून अगदी कमी जमावल्या गेल्या होत्या, परंतु त्या धाबांना त्याने डिफेन्स केलं होतं. परंतु आता आक्रमणाला जशी सुरुवात केली आहे ना उमरोली टीमच्या फलंदाज आकाश गायकरनं आणि त्याच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार या इनिंग मधील. अजयच्या बॅटमधून षटकार येतोय. बॉल तयार, परंतु शरीरापासून दूर, अवे फ्रॉम द बॉडी आणि हलक्या पद्धतीचा हा चेंडू होता. गती काढून घेतली होती आणि तदनंतर यष्टीरक्षकाचा भेद डॉट बॉल येतोय. आकाश नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे. अजय स्ट्राईक वरती. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅट मधून येताना आपण पाहिलंय. विकेट मिळण्याची शक्यता होती परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडूची सांगता संपुष्टात. धावफलक स्थिरावेल ते 12 या अंकावरती. पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार, तदनंतर आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल टाकलेत. वेग, अति वेग आहे मनोज जाधव या गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. अचूकता त्यानं साधली आहे. त्यानं हेरलं, त्याने जाणलं की आता फलंदाज अजय लय मध्ये येतोय, त्याच्या बॅट मधून धाबा येत आहेत. त्याला जर बांधून ठेवलं इथून पुढे, त्याच्या बॅट मधून जर धाबा आले नाही, त्याच्यावरती जर थोडस प्रेशर आपण टाकलं तर या मॅच मध्ये धाबा जमवणं थोडंसं कठीण होईल उमरोली टीमला. यावेळेस सन्मानपूर्वक हाताळलं. अजय देखील हुशार खेळाडू आहे. त्याने जाणलं पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार, तदनंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेत आणि कदापि मोठा पटका खेचण्याच्या नादात जर आपली विकेट या ठिकाणी आपण जर गमावली तर थोडंसं प्रेशर टीम वरती देखील येईल. धाबा जमवण्यासाठी देखील थोडासा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल आणि त्याचा विचार करता सेन्सिबल क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. पॉइंटच्या दिशेने चेंडूला ढकललं. डीप पॉइंट वरती एक्स्ट्रा कव्हर होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला. त्यांना चेंडूला उचलणार फेकण्यात तत्पूर्वी मिळते सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं 13 धाबा धावफलकावरती. शांत क्रिकेट चालू आहे. अगदी गुलाबी थंडी आणि या थंडीच्या वातावरणामध्ये चालू असणारी दोस्ती चषक 2025 चा हा थरार आणि प्रत्येक मॅच अगदी शेवटपर्यंत अटीतटीची आपण पाहतोय. बॉल तयार. दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक स्वतः इष्टीरक्षक त्या ठिकाणी पोहोचला. एकेरी धाव या चेंडूवरती मिळती आहे आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 14 या धावसंख्येवरती. डावाला सुरुवात चांगली केली होती. पहिल्या चेंडूवरती सिंगल, तदनंतर आलेला चौकार आणि विदाऊट टाइमपास. प्रत्येक बॉल नंतर अगदी तुम्ही टाइमपास करू नका प्लीज. बॉल तयार.
फटका चांगला आहे, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पलीकडे येतोय षटकार. फलंदाज कोणी मारला रे बाबू, अजयच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 20 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा होत्या, या षटकामध्ये तब्बल 14 धावा या ठिकाणी खर्ची केल्या जात आहेत. चला प्लीज स्पीडअप करायचंय. अंतरट नील टीम, आपल्याला शेवटचा ना अंतिम कॉल असेल की प्रत्येक ओव्हर नंतर प्लीज टीम मीटिंग घेऊ नका. दोन षटकांचा खेळ संपलाय. किरण करडे पहिल्या षटकामध्ये त्याने 6 धावा खर्च केल्या, एक महत्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केली होती. दुसऱ्या षटकामध्ये मनोज जाधव हा गोलंदाज झाला आणि पहिल्या चेंडूवरती त्याच्यावरती आक्रमण चढवलं होतं षटकाराला. आणि तदनंतर आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 डॉट बॉल, 2 सिंगल आणि शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार. 20 धावा धावफलकावरती. बऱ्याचशा दूरवरून या पटक्याला खेचायचं होतं. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर किरण जाधव हा गोलंदाजी मार्क वरती येतोय. किरण करडेनं पहिलं षटक, मनोज जाधवनं दुसरं षटक टाकलं, तो ते षटक थोडस मागडं पाहायला मिळालं अंतरट नील टीम साठी. परंतु किरण जाधव पुन्हा एकदा पहिल्या बॉलवरती कमबॅक करतोय. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल त्याने टाकलाय. बॉल तयार, फटका चांगला आहे, लॉंग लेग फाईन लेगच्या दिशेनं बॉल जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय दर्जेदार चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 24 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे वर्चस्व दाखवलं होतं किरण करडेनं, परंतु आता आक्रमणाला सुरुवात करतोय. ऑन स्ट्राईक वरती आहे फलंदाज आकाश गायकर आणि त्याच्या बॅट मधून येतोय हा चौकार. आकाश गायकरच्या बॅट मधून हा चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली बॅटिंग, मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये लॉंग लेग सीमारेषाच्या अगदी जवळ डाईव्ह लगावलं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहिलं, अप्रतिम क्षेत्ररक्षण. धावा मिळतील एकूणच 3 आणि या 3 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 17 या धावसंख्येवरती. एक धाव संघासाठी वाचवली, डाईव्ह लगावलं होतं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता कुणाल आणि त्यानं खऱ्या अर्थाने ते डाईव्ह लगावलं होतं आणि 100% योगदान त्याने आता संघासाठी दिलेत. 27 धाव आहेत त्या धावफलकावरती. पहिल्या 2 षटकामध्ये 20 धावा, तदनंतर या षटकाला जशी सुरुवात झाली 7 धावा अद्याप खर्च केल्यात गोलंदाज किरण जाधवनं. ऑन स्ट्राईक वरती आहे फलंदाज आकाश गायकर. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 28 या धावसंख्येवरती. एक धाव देखील महत्वाची आहे. सिंगल डबलला देखील तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. एकात 2 मोठे पटके, एकात 2 सिंगल डबलच्या साहाय्यानं एक मोठं टार्गेट तुम्ही सेट करू शकाल. आणि हा फटका देखील चांगला आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजयच्या बॅट मधून येतोय, आकाशच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार षटकार. षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 34 या धावसंख्येवरती. किरण बुवा सोनावणे यांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. विकेट मिळण्याची शक्यता आणि पंचांकडे लाऊड अपील, परंतु रेफर केलं जात आहे. चेक केलं जाईल या ठिकाणी धावची स्वरूपात फलंदाज बाद आहे किंवा नाही. योग्य तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
नॉट आउट आहे. फलंदाज या ठिकाणी देखील बचावले जातील. षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी कंप्लीट झालंय. 4थ्या षटकाला होईल सुरुवात आणि धावफलक जाऊन पोहोचेल 3 षटकांच्या अंती. 36 धाव आहेत त्या धावफलकावरती. 36 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट विकेट डाऊन. आकाश गायकर आणि आता अजय मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतायत. दोन्ही चांगले बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये संघासाठी एक गुड पार्टनरशिप डेव्हलप करतायत. कारण की एका धावसंख्येवरती बाद झाला होता पहिल्याच सिंगलच्या प्राधान्यानं. तदनंतर विकेट गमावली होती आकाशनं आणि आकाश गायकर जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तसा अगदी जोश आलं अजयला देखील आणि त्याच्या बॅटमधून देखील धावा येताना आपण या ठिकाणी पाहिल्यात. 2 षटकार 3 सिंगल आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. वैयक्तिक 19 या धावसंख्येवरती तो खेळतोय. चांगली बॅटिंग करत असताना त्याच्या सोबतीला आकाश गायकर देखील तितकी चांगली बॅटिंग करतोय. पटका फसला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत. एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील त्या ठिकाणी कंप्लीट केले जातील. 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 38 या धावसंख्येवरती. 38 धाबा धावफलकावरती आपण पाहतो. एक मोठं टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात येते. अधिराज 11 उमरोली या टीमच्या माध्यमातून आणि चांगली कामगिरी खऱ्या अर्थानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत उमरोली टीमसाठी. ज्या धावा हव्या होत्या त्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये अगदी वसूल केल्यात. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 39 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा स्वीपचा पटका खेचायचा होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 40 या धावसंख्येवरती. विश्वास मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. एका षटकामध्ये धावा दिल्या होत्या त्याने. खऱ्या अर्थानं दोन महत्वपूर्ण विकेट देखील त्याने प्राप्त केल्या होता आणि तो विश्वास अगदी तिसऱ्या षटकामध्ये आला होता. मागच्या मॅच मध्ये थोडीशी रणनीती वेगळी केली. 4थ्या षटकामध्ये विश्वासला या ठिकाणी आणलंय परंतु थोडीशी सुमार कामगिरी त्याची या ठिकाणी पाहतोय. त्याच्यावरती आक्रमण. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी बिग हिट येतोय. षटकार आणि षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 46 या धावसंख्येवरती. धावसंख्येचं भलं मोठं डोंगर या ठिकाणी उमरोली टीम उभी करते. अधिराज 11 उमरोली. आज अधिराजचं नाव कदापि लकी असावं आणि तशी कामगिरी उमरोली टीमचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. टायमिंगचे फटके त्यांच्या बॅटमधून कोणतीही ताकद त्या ठिकाणी आजमावत नाहीयेत.
आणि त्या टायमिंगच्या पटक्याच्या जोरावरती चेंडू सीमारेषा पलीकडे ते धाडतायत. पुन्हा एकदा चांगला पटका अलोंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु धावचीच स्वरूपात फलंदाज त्या ठिकाणी बाद होती. अजून एक अदरा बॅटिंग करणाऱ्या उमरोली या टीमला. एकच धावे चेंडूवरती मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. फलंदाज आकाश गायकर या फलंदाजाला. आता नवीन फलंदाज अतुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉल तयार. यू मेस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय आणि फलंदाज अजय देखील होईल या चेंडूवरती बाद. या षटकातील उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉल तयार. विश्वास. या चेंडूवरती एक धाव मिळते. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 48 या धावसंख्येवरती. बॉल तयार. पटका चांगला आहे. पुन्हा एकदा 1 टप्प्या अखेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं 52 धावा आहेत त्या धावफलकावरती. 17 पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. टॉस जिंकून जो बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता ना अधिराज 11 उमरोली टीमनं, त्या निर्णयावरती अगदी ते सार्थ उतरले आणि 52 धावा त्यांनी पहिल्या सत्रामध्ये जमवल्यात. 53 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल द्वितीय सत्रामध्ये जय हनुमान आंतरट नीर टीमला. चला सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी दाखल करायचे. 24 चेंडू आणि 53 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे अंतरट नीड या टीमला. आणि लगेच सलामीची जोडी देखील आपण मैदानाच्या आतमध्ये
लगेच दाखल करायची प्लीज. चला सलामीची जोडी प्लीज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. सुधीर कराले यांच्या माध्यमातून जर बॅक टू बॅक पारितोषिक त्यांच्याकडनं लावण्यात येत आहेत. बॅक टू बॅक जर फलंदाजाने 2 6 लगावले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. पारितोषिक लावण्यात येत आहेत. जरूर आपण पाहतोय की मनोबल वाढवलं जातं अंतरट नीळ टीमच्या फलंदाजांचं. आणि या मॅच मध्ये आता अंतरट नीळ टीमच्या फलंदाजांना सुरुवातीपासून आक्रमण करणं हे गरजेचं असेल. आणि आक्रमण हेच तुमचा बचाव आहे. अटॅकिंग इज बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं. आणि तीच आक्रमकता हा तुमचा बचाव या मॅच मध्ये निर्माण करेल. अन्यथा या मॅच मध्ये आपण जर पाहिलं या अगोदर 30 बॉलमध्ये 35 धाब्यांना देखील डिफेन्स केलं होतं याच अधिराज 11 उंब्रोली टीमनं. सुरुवातीपासून आक्रमण प्रतिस्पर्धी संघ अगदी ताकदीचा आहे. जावई सुधीर कराळे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पारितोषिक लावण्यात येतात. प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा कॅश प्राइज. लगातार बॅक टू बॅक 2 6 आले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. सुधीर कराळे जावईत अंतरट नीड टीम अंतरट नीड गावचे आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक या ठिकाणी लावण्यात येते. आणि मॅच जर विन झाली अंतरट नीड टीम तर तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. मॅचला होईल सुरुवात. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी घेऊन आलंय बॉलिंग ट्रॅक वरती आकाश. किरण आणि मनोज ही सलामीची जोडी आपण पाहतोय. डावकुऱ्याचा फलंदाज किरण ऑन स्ट्राईक वरती आहे. नॉन स्ट्रायकर एंड वरती मनोज. 24 बॉल 53 धाबसंख्येचं पाठलाग. आणि पहिल्याच बॉल वरती महत्वाची विकेट. फलंदाज किरण जाधव होईल या चेंडूवरती बाद. न्यू बॅट्समन अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्याच चेंडूवरती महत्वाची विकेट आकाशनं या ठिकाणी प्राप्त केली आहे. बॅक टू द बॉलर कॉटन बॉलची संधी त्या ठिकाणी आणि प्राप्त केली आकाशनं. चांगली गोलंदाजी सुरुवात चांगली करतोय. पुन्हा एकदा दुसरा चेंडू त्या ठिकाणी डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती विकेट दुसरा चेंडू डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आकाशची. पहिला चेंडू अगदी भन्नाट वेगानं टाकला होता परंतु दुसऱ्या चेंडूवरती चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं. चेंडू मधील गती काढून घेतली होती आणि डॉट बॉल येतोय. बॉल तयार. पुन्हा एकदा स्लोवर डिलिव्हरी चेंज ऑफ पेस गती परिवर्तन आणि पुन्हा एकदा फलंदाज
या ठिकाणी अक्षय देखील होईल बाद. बॉल तैयार. चेक केलं जाईल या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून. हाताला चेंडू ब्रश झालाय की नाही, स्पर्श झालाय की नाही त्या ठिकाणी चेक केलं जाईल. OUT आउट. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. भीमसेन कराले यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. भीमसेन कराले आपण मंचाशी संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. त्या ठिकाणी पंचांना आवाज द्या. पंच न्यू बॅटर किरण करडे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट गमावल्यात. बॉल तयार. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आकाश हा गोलंदाज करतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी येतोय डॉट बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं मेडन षटक अंतरट टीमच्या गोलंदाजाकडून.
बॉल तयार. आकाश, नवीन फलंदाज रुपेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता, तो देखील या ठिकाणी डॉट बॉल येतोय. आणि पुन्हा एकदा आजच्या रात्रीमधील हे तिसरं मेडन षटक टाकतोय गोलंदाज आकाश. हा गोलंदाज 2 विकेट त्याने प्राप्त केल्या पहिल्या षटकामध्ये आणि एकही धाव त्यानं खर्ची केली नाही. चांगली गोलंदाजी आकाश या गोलंदाजाकडून. चला प्लीज स्पीडअप करा उमरोली टीम, आपण देखील सपोर्ट करायचा आयोजकांना. 18 बॉल आणि आता 53 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 52 केल्या होता आदिराज 11 उमरोली या टीमनं, आणि आदिराजचं नाव आज खऱ्या अर्थानं लकी ठरत आहे ते उमरोली टीमसाठी. चांगली कामगिरी सर्व खेळाडूंना केली आहे. बॅटिंग करत असताना बॅट्समननं 100% योगदान दिले उमरोली टीमसाठी, आणि आता गोलंदाज देखील आपले जोहर मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. कर्जत उमरोली म्हटलं तर बरेचसे चांगले गोलंदाज या उमरोली गावामध्ये आहेत. म्हणजे त्यातील एक सितारा साहिल लोंगले जो ISPL मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. कर्जत परिसरामधील हा पहिला कोहिनूर हिरा अगदी त्या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी देखील आपण त्याची पाहिली, आणि हे प्लॅटफॉर्म अगदी टेनिस बॉल क्रिकेटनं अगदी आपल्या गावानं साहिल लोंगलेला दिलंय. कारण की आपण पाहिलंय सुरुवातीला जर टेनिस बॉल क्रिकेट आपल्या ग्रामीण संघाकडून जर साहिल लोंगले खेळला नसता तर अगदी तितका प्लॅटफॉर्म, त्या प्लॅटफॉर्मपर्यंत जाण्याची संधी त्याला निर्माण झाली नसती. परंतु या विभागाचं नाव, कर्जत तालुक्याचं नाव आणि कर्जत तालुक्यासह अगदी जवळपास असणाऱ्या गावांची नावं देखील त्यांनी उंचावलेली आहेत. आणि असे बरेचसे चांगले चांगले खेळाडू आहेत कर्जतमध्ये देखील, कर्जत तालुक्यामध्ये देखील. ते खेळाडू देखील लवकरात लवकर अगदी उंच स्तरावरती गेले पाहिजेत. त्यासाठी प्रयत्न चालू आहेत आयोजकांचे, तदनंतर सर्व टीम मेंबरचे, टीमचे, की प्रत्येक चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये आपला संघ उतरला पाहिजे, खेळला पाहिजे. त्यासाठी ऑर्गनायझर यांनी आयोजित केलेली खऱ्या अर्थानं स्पर्धा, आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो खेळण्याची संधी मिळाली जाते. आणि त्या एखाद्या चांगल्या स्पर्धेमध्ये ज्यावेळी तुम्ही चांगला खेळ करताना त्यावेळी एखाद 2 चांगले खेळाडू तुम्हाला चॉईस करतात, आणि तिथून तुम्हाला चांगला प्लॅटफॉर्म देखील मिळू शकतो. त्यासाठी ऑर्गनायझरना देखील आपण धन्यवाद देऊया. दोस्ती चषक 2025चे जे आयोजक आहेत त्यांचे देखील आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. चांगली गोलंदाजी अतुल या गोलंदाजाच्या माध्यमातून 4 चेंडूमध्ये केवळ 4 धावा त्याने अध्यापक खर्ची केल्यात. 1 चेंडू वाईट टाकला होता, 3 चेंडूवरती 3 सिंगल त्यानं खर्ची केल्यात, 1 चेंडू डॉट बॉल टाकलाय. बॉल तयार. पंचाचा या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटच्या मदतीनं 10 फलकावरती एक एक्स्ट्राची धाव जॉईंट होईल. 5 धावा आहेत त्या 10 फलकावरती. पुन्हा एकदा इथं डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, वेगावरती स्वार, तितकीच अचूकता, आणि आपण या सुरुवातीलाच उल्लेख केलं उमरोली म्हटलं तर चांगले चांगले गोलंदाज या टीमचा हिस्सा आहेत चांगला, आणि त्यांच्यासमोर अगदी किती धावा डिफेन्स करण्यासाठी असू द्यात, त्या धावा डिफेन्स करण्यामध्ये ते सक्षम ठरतात. इतकी चांगली टीम आहे उमरोली. ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये आमचे दाखल आहेत. त्यांनी जर त्या ठिकाणी गोटा एम्परच्या स्टाईलनं इशारा केला तर आमचे जे सुजित कराले, सुधीर कराले, बबन कराले, वैभव कराले, किरण सोनवणे, आणि यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणी पंचांना देण्यात येईल.
लाईव्ह नसते ना तर पंचांनी 100% त्या ठिकाणी केलं असतं आणि तुमचे 5,000 रुपयाचं कॅश प्राईज नक्की पंचांनी जिंकलं असतं आणि तुम्हाला द्यावंच लागले असते. बॉल होता यार. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकतोय आकाश लोंगले. हा गोलंदाजी मार्कवरती येतोय. चांगली गोलंदाजी. तिसऱ्या षटकाला होतीये सुरुवात. पहिला चेंडू डॉट बॉल. पटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे परंतु बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धाब्यांसाठी बिग हिट. षटकार. नवीन कराले आपण देखील या ठिकाणी मंचावरती यायचंय. षटकार येथे षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 12 या धावसंख्येवरती. विजयासाठी अजूनही 41 धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा लो फुल टॉस ऑन साइड मध्ये या फटक्याला खेचलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील त्या ठिकाणी सदैव कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 14 या धावसंख्येवरती. 53 धावसंख्येचा पाठलाग करायचं होतं. अजूनही 39 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 9 चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज. गोलंदाजी चांगली आहे. आकाश लोंगले तदनंतर आकाश गायकर अतुल या सर्व गोलंदाजांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा जोरकसा फटका होता वायडिश लॉंगॉन वरती. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पुन्हा एकदा या चेंडूवरती मिळेल. एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 15 या धावसंख्येवरती. बॉल तयार. डॉट बॉल या ठिकाणी येतोय. निर्धाव चेंडूची सांगता संपुष्टात. धावफलक स्थिरावेल ते 15 या धावसंख्येवरती. शेवटचे 7 चेंडू आणि आता विजयासाठी गरज आहे ती 38 धावसंख्येची. परंतु हा फटका चांगला. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धाब्यांसाठी बिग हिट. षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं समीकरण आता बदलेल. धावफलक जाऊन पोहोचेल ते 21 या धावसंख्येवरती. विजयासाठी अजूनही गरज आहे ती येणारे शेवटचे 6 बॉल 32 या धावसंख्येची. 6 चेंडू आणि आता 32 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 6 बॉल आणि 32 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 6 चेंडू मध्ये आता 5 षटकार मारावेच लागतील आणि शेवटच्या चेंडूवरती दुहेरी धाव घेणं अपेक्षित असेल. लॉंगॉनच्या दिशेमध्ये पहिल्या चेंडूवरती मिळाली जाते. एकेरी धावेच्या मदतीने समीकरण बदलेल. शेवटच्या आता 5 चेंडू आणि आता 31 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. मार्केवाडी टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी येऊन थांबायचंय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. त्यानं झेलला कॅरी केलं
आणि अजून एक आदरा मिळतोय तो अंतरट नीळ टीमला. न्यू बॅडर दिनेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. औपचारिकता आता फक्त बाकी राहिले या मॅच मधील शेवटचे 4 बॉल आणि आता 32-31 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. बॅलन्स त्या ठिकाणी बिघडलं, थोडासा स्किड झाला गोलंदाज आणि तदनंतर संतुलन बिघडल्यानंतर त्या ठिकाणी थोडीशी आपण पाहतोय मिस्टेक झाली. जरूर पुन्हा एकदा त्याच जोमानं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करेल मार्केवाडी टीमचा कॅप्टन. आणि या दोन संघादरम्यान जो जिंकेल तर या मॅच मध्ये अध्यापक आपण पाहिलं अधिराज 11 उमरोले टीम विजयाच्या द्वारावरती उभी आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. शेवटच्या आता 3 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार. पटका पुन्हा एकदा आभेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, झेलला केले कॅरी आणि अजूनही गादरा बॅटिंग करणाऱ्या अंतरट नीळ टीमला. शेवटचे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला स्पीडअप करायचं प्लीज बॅट्समन. फलंदाज कुणाल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि यावेळेस 8 विकेट फलंदाज होईल बाद. चल लवकर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला उमरोली टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचंय. चल लवकर जा. शेवटचा 1 चेंडू आणि आता 31 धावसंख्येची गरज. सुरुवातीपासून आपलं वर्चस्व कायम ठेवलं या मॅच मध्ये अधिराज 11 उमरोली टीमनं आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय अधिराज 11 उमरोली टीमनं. अंतरट नीळ टीम तुम्ही चांगली फाईट या अगोदरच्या मॅच मध्ये दिली. या मॅच मध्ये थोडीशी प्रेक्षकांची निराशा तुम्ही केली असावी, परंतु तरी देखील चांगली फाईट तुम्ही या ठिकाणी दिली आहे. चला अधिराज 11 उमरोली टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी यायचा आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अजय. 13 चेंडू मध्ये 28 धावसंख्येची स्फोटक इनिंग ज्यांनी साकार केली तो अजय ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. किरण बुवा सोनवणे यांच्या शुभासे या ठिकाणी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. चला उमरोली टीम आपण या ठिकाणी या प्लीज. लवकर या कॅप्टन पहिले या ठिकाणी टॉस केलं जाईल. आणि 3 ओव्हरची मॅच असेल त्यासाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला ही सूचना असेल. आणि तत्पूर्वी आम्ही मॅन ऑफ द मॅच अजय 28 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग ज्यांनी साकार केली. चला अजय आपण देखील या लवकर प्लीज. किरण बुवा सोनावळे यांच्या शुभास्य या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील देतोय.